आपल्या भूमिका ज्या आहेत ते समाजासमोर सुद्धा ते बोलतील. शेवटी एखादी भूमिका घेत असताना ती भूमिका समाजासमोर मांडली पाहिजे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांची भूमिका बरोबर आहे. पालकमंत्री म्हणून मी आणि दोन्ही खासदार आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण त्या सगळ्यांच्या झालेल्या चर्चेचा सारांश तुम्हाला सांगतोय की ज्या सारांशाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जनभावना आणि त्या जनभावनेचं एकूण अपेक्षित असणारं जे काय एकूण फायनल रिझल्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदी मठाचा हत्ती आपल्याकडे परत आला पाहिजे. त्यासाठी दोन्ही बाजूनं एका बाजूला राज्य शासना केंद्र शासनाच्या वतीनं आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडणी करावी लागणार आहे. ती पॉझिटिव्ह मांडणी होईल आणि वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला संमती परत तयार आहे प्रोसेस करू निश्चितपणानं तयार आहे. खरं तर त्यांना इकडे आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला धनशील माने दुसऱ्या बाजूला धनंजय माडिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते. तसं बघायला गेलं तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न एवढ्यासाठी होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा जी काय आपली इमोशनल अटॅचमेंट आहे त्या इमोशनल अटॅचमेंट प्रमाणे कोल्हापूर वासियांना अपेक्षित असणारा निर्णय मिळत नाही. तो निर्णय मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरुवात झाली. फक्त इट्स अ लिगल प्रोसेस. त्यामुळे ह्या लिगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हत्ती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूला सुरू झाली. कोल्हापूरकरांच्या समोर वनतारा बॅकफूटवर आलं असं म्हणायचं. वनतारा मुळातच फ्रंट फूटवर नव्हतं. वनतारा हे बाल संगोपन केंद्र असतं तशा पद्धतीचं हत्ती संगोपन केंद्र आहे. त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो कुठं ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वनतारा. याच्यापेक्षा या वनताराला याच्यामध्ये काही महत्व नाही. त्यांचा याच्यात संबंध नाही आणि असला तरी सुप्रीम कोर्ट मोठा आहे आणि केंद्र शासन निश्चितपणे त्याच्यात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नात विशेषतः मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन कारण काही लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत अनेक वर्ष नागपंचमीचा जो काय 32 शिराळ्यातला जो काय आपण सगळेजण नागपंचमीचा उत्सव होता तो बंद होता. परंतु केंद्र शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं मागच्याच याच वर्षी नागपंचमी पूर्वीप्रमाणेच इथं सुरू झाली. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा सुद्धा जो निर्णय आहे तशाच पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी होणार. एक वर्ष आहे 5 ते 6 हत्तीचा वनताराला किंवा पेटाला तुम्ही तो पर्याय दिलेला आहे. आज आम्ही तो पर्याय दिलेला आहे. त्यांना म्हटलं बाबा आमच्या या देवस्थानच्या हत्तीपेक्षा ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय त्या हत्तीला तुम्ही घेऊन जा आणि मला वाटते त्याच्याबद्दलची पुढच्या टप्प्यात त्याची टीम येईल आणि कोल्हापुरातल्या विशेषतः आजरा चंदगड भुदरगड राधानगरीतल्या सगळ्या लोकांची सुद्धा त्यातनं सुटका